जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळ मुलांसाठी साहित्य आवश्यक आहे ते मी बनवलेलं आहे. माझ्या साहित्याचा विषय आहे या फैल्यानं आधारित 3D शैक्षणिक साहित्य, म्हणजे सगळ्या बाजूनी खुलणारं 3D शैक्षणिक साहित्य मी बनवलेलं आहे. आणि हे एकदम टिकाऊ आहे. लाकडाच्या बॉक्सपासून मी बनवलेलं ते बॉक्स सगळे सेम साहित्य घेऊन एकमेकांना मेजरमेंट करून मी जोडलेले आहे. आणि त्याच्यावर आपण कुठलीही विषय, आता हे मराठीसाठी बनवलं आहे मॅजिक बॉक्स. आई पूर्ण अक्षर बसवले एकदम. एकूण 48 चित्र आपण याच्यावर चिटकवू शकतो. कुठलाही विषय, डायग्राम म्हणजे मॅथसाठी वापरू शकतो, ट्रायंगल, सर्कल, हे सगळे शेप पण आपण याच्यावर चिटकवू शकतो. कोणत्याही विषयासाठी हा बॉक्स आपण यूज करू शकतो. आपल्याला जे साहित्य प्रोव्हाइड केलं जातं गणित पेटी वगैरे शाळेत, तर त्याच्यामध्ये हा बॉक्स ठेवला तर विद्यार्थ्यांना जास्त असं खेळाच्या स्वरूपात ज्ञान मिळेल. हा इंग्लिशसाठी पण बनवला आहे सगळ्या बाजूने आणि टिकाऊ एकदम आहे. म्हणजे हा कधी त्याला काही होणार नाही, लाकडापासून बनवल्यामुळं हा मोडणार. त्याला चिटकवण्याची ही टेक्निक आहे. ते त्याने डायग्राम याच्या आधारे हा बनवलेला हा शिकवलेला होता. आणि त्याच्यानंतर हा चक्र बनवलेला आहे मी. 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या संख्या ह्या व्हीलपासून, संख्या ज्ञान चक्रापासून आपण बनवू शकतो. हे 11, 12, हे 13, 1 ते 100 पर्यंत संख्या ज्ञान. आणि तसेच याप्रमाणे बेरीज पण करायला सांगू शकतो किंवा कोणती संख्या मोठी आहे, 1 आणि 3 याच्यापेक्षा मोठा आणि लहान, ही पण संकल्पना ह्या साहित्यावरून आपण त्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करू शकतो. बरोबर, आता मग बरोबर पेक्षा कशाला म्हणायचं, 3 बरोबर 3, ह्या दोन्हीची किंमत सारखी आहे म्हणून ह्या बेरीज वजा बाकीपेक्षा लहान मोठा ह्या सगळ्या संकल्पना ह्याच्यावरून स्पष्ट होतात. हे मॅजिक फ्लावर बनवलेलं आहे. हे हँडमेड पेपरपासून बनवलेलं आहे. याला साधारणतः म्हणजे 20-30 रुपयाला येतो हा पेपर, पण हा एकदम टिकाऊ आहे. 10-20 वर्षापर्यंत ह्या पेपरला काहीच होत नाही. हे याच्यावर इंग्लिशचे शब्द चिटकवलेले आहेत. एका फुलामध्ये जवळपास आपण 80 ते 90 शब्द मुलांना एका फुलामधून शिकता येतात. आता हे मॅजिक फोल्डर आहे. हे पण फोल्डर हे कोणत्याही साईजचं आपण बनवू शकतो. हे पण हँडमेड पेपरपासून बनवलेलं आहे. हे सगळ्या बाजूने खुलतं. हे साहित्य सगळे जे आहेत ते मी 3D साहित्य बनवलेले आहे. हेच साहित्य हे मोठं बनवलेलं आहे. आरोग्याच्या चांगल्या सवयी सगळ्या साईडने मूव्ह होतो. फक्त ह्याला चिटकवण्याची टेक्निक आहे. ते त्या टेक्निक जर चिटकवलं तरच हे म्हणजे होते, नाही तर नाही. मेजरमेंट पण आहे त्याचं. हे कोरा हा पेपर याचं एक बनवलेलं आहे. साधं सिंपल. एक चौकोनी आकार घेतले, 2 कोणत्याही आकाराचे असे सेम साईजचे जर घेतले आणि एक पहिला वरचा कट सरळ मारायचा आणि हा खालचा आडवा मारायचा आणि त्याची 4 कोपरे हे चिटकवायचे. 4 वेळा फोल्ड करायचं त्याला, 1, 2, 3, 4. आणि कोणत्याही विषयासाठी हे पण वापरू शकतो. हे सगळे साहित्य कोणत्याही विषयासाठी आपण वापरू शकतो. तर ते बनवण्याची एक टेक्निक आहे. त्या टेक्निकचं जर बनवलं तर विद्यार्थ्यांना उपयोगी होतं. आता हा संख्येचा मॅजिक बोर्ड बनवला आहे मी. हा 1 ते 8च्या विद्यार्थ्यांना हा उपयोगी होतो. 12 प्रकारचं संख्या ज्ञान हे एका चार्टवरून आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. पहिलीपासून आपण हा चार्ट आपल्या घरामध्ये लावतो आपण 1-2चा, पण ते आता कॉमन झालं म्हणजे मुलांना ते पाठवून गेले आता. पण त्याच्यावरचं ज्ञान मुलं ॲडव्हान्स निघाले, तर मग काहीतरी ॲडव्हान्स त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे नॉलेज. म्हणून मग हा चार्ट मी मनाने तयार केलेला आहे. हा अगोदर कसा बनवला असा, त्याच्यानंतर हा बनवला. याच्या समसंख्या, ह्या समसंख्या या कलरमध्ये दिलेल्या ह्या समसंख्या आहेत. ह्या समसंख्या आहेत, ह्या विषम संख्या ह्या. त्याच्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, 0 पासून सुरू होणाऱ्या ह्या सगळ्या आहेत पूर्ण संख्या. त्याच्यानंतर जर -1, -2 त्याच्यात ॲड केलं तर ते पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्या, 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्या. ह्या पिवळ्या गोलमध्ये दिलेल्या ह्या आहेत मूळ संख्या, म्हणजे ज्यांना भाग जात नाही त्या मूळ संख्या. आणि ज्या राहिलेल्या सगळ्या आहेत त्या संयुक्त संख्या, त्यांना हे चिन्ह वापरलेले आहेत. म्हणजे त्या मुलांना पहिलीपासून जर हा आपण चार्ट दाखवला तर त्या मुलांच्या ह्या सगळ्या संकल्पना स्पष्ट होतील. संख्यांचे सगळे प्रकार हे एका चार्टवरून त्यांना कळतील. मॅथच्या बुकमध्ये जरी आपण हा चार्ट प्रिंट केला प्रत्येक क्लासमध्ये, तरी 5वी पर्यंत त्या मुलांना हे सगळं ज्ञान स्पष्ट होऊन जाईल. स्कॉलरशिप नव्हतं 5वीला गेल्यानंतर जे आपण शिकतो ते जर आपण पहिलीपासूनच ॲड केलं तर ते मुलांना जास्त उपयोगी होईल. आणि हाच प्रिंट आपण जर ह्या पॅडवर जरी लावलं इथं असा, ते रोज लिहिताना पण तो चार्ट पाठ केला त्यांनी तर त्यांचं संख्या ज्ञान स्पष्ट होऊन जाईल. तसंच हे याच्यावर खेळ पण खेळू शकतात ते मुलं. हे डायरेक्ट आहे प्लस मायनस आणि हे गुणिले हे ॲड केले. हे 2 मुलं बसले, त्यांच्या दोघांच्या 2 संख्या आहेत. किती पडले +1. आता हा +1 वर राहील. आता दुसरा गेला की समजा +3, हा दुसरा राहील +3 वर. परत हा दुसरा विद्यार्थी +6, हा +6, 1 2 3 4 5 6 असा पण जाईल किंवा तो डायरेक्ट
नाही करत. तो शार्प विद्यार्थी आहे बघा +4. आता हा 3 वर आहे तर त्याला म्हणलं त्या 3 मध्ये जर 4 ऍड केले तर किती होती? 4 आणि 3 7. तो डायरेक्ट 7 वर ठेवू शकतो. असं करत करत तो सगळ्यात अगोदर इथं जाईल 100 वर. तो जिंकला. आहे सर ट्री पार्ट्स ऑफ ट्री म्हणजे पार्ट्स ऑफ बॉडी कसं सांगतो आपण तसे साधे फ्लॅश कार्ड्स आहेत. आपण हे आपले मॅरेज कार्ड घरी जे असते पडलेले असतात वेस्ट असतात त्यांच्यावर जरी आपण चित्र काढले आणि त्यांना जर त्याच्यामधून हे झाडाचे आपण अवयव सांगितले तर त्याच्यावरूनही त्यांना झाडाचे अवयव एकदम चांगल्या प्रकारे स्पष्ट होतील. हे फूल हा एक झाडाचा अवयव जसं आपल्याला हात पाय नाक कान डोळे असतात तसे झाडालाही असतात. असं आपण त्यांना प्रत्यक्ष त्या झाडापाशी नेऊन जर हे कार्ड त्याला चिटकवून सांगितलं तर ते त्यांच्या जास्त लक्षात बसेल किंवा हे आपण झाडाला आपल्याला जसे अवयव असतात तसे झाडाला असतात. फूल पान खोड मुळं ही झाडाच्या खाली असतात. झाडाच्या खाली असतात मुळं त्याला फळं लागतात. ते फळ हे पण एक अवयव आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या शिकणे साहित्यामध्ये